उन्हाळा सुरू झाला आहे आणि मुलांच्या शाळांना देखील सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे मुलं काहीतरी थंडगार खाण्याची नक्कीच जिद्द करतात. तर अशा वेळेस घरच्या घरी तुम्ही अशी ही मलाईदार कुल्फी त्यांना बनवून देऊ शकता. खूप साध्या सोप्या प्रोसेसने आणि खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खायला एकदम चवदार मस्त अशी टेस्टी ही मलाईदार कुल्फी आहे. घरच्या घरी साहित्यामध्ये तुम्ही ही सोप्या पद्धतीने मुलांना बनवून देऊ शकता. बाहेरचे आईस्क्रीम देण्यापेक्षा या पद्धतीनं तुम्ही असं घरीच त्यांना फक्त दुधापासून ही अशी मलाईदार कुल्फी बनवून देऊ शकता. एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला कुल्फी बनवायला सुरुवात करूया. कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1 लिटर कढईमध्ये दूध गरम करून घ्यायचं आहे. हलकंसं दूध गरम झालं की यामधलं आपल्याला जवळजवळ 1 वाटी दूध बाजूला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुधाला चांगलं अर्ध होईपर्यंत मस्त असं घोटून घ्यायचं आहे. तर पळीच्या मदतीनं एकसारखं हलवत आपण गॅसची फ्लेम कधी मोठी कधी छोटी करत याला या पद्धतीनं चांगलं असं उकळून घ्यायचं आहे. अर्ध दूध याचं करून घ्यायचं आहे. दुधाला जी कढईच्या बाजूने साय सुटलेली असते ती देखील आपल्याला यामध्ये घासून किंवा खरडून यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. आता 1 वाटी दूध जे आपण बाजूला काढून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे मिल्क पावडर. या ठिकाणी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी या ठिकाणी घेऊ शकता कस्टर्ड पावडर किंवा काजू बदामाची पेस्ट देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. इथे आपण का घेतलं आहे मिल्क पावडर, ते फक्त दुधाला घट्टसरपणा येण्यासाठी. जास्त वेळ दूध आपल्याला आटवत न बसता या ठिकाणी थोडंसं मिल्क पावडर जर यामध्ये टाकलं तर दूध पटकन आवळून येतं आणि घट्टसरपणा दुधाचा वाढतो. त्यासाठी या ठिकाणी एक लिटर आपण दूध घेतलेलं आहे. फुल फॅट दूध घ्यायचं आहे. म्हशीचं घ्या किंवा गाईचंही घेऊ शकता. तर या ठिकाणी आपलं बघू शकता दूध चांगलं आटलेलं आहे, जवळजवळ अर्ध झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण टाकूयात हे दुधाचं मिश्रण केलेलं मिल्क पावडर. एका हाताने दूध टाकायचं आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित पळी हलवत राहायच्या या पद्धतीनं, जेणेकरून व्यवस्थित हे घोटलं जातं आणि याच्या गाठी देखील होत नाहीत. तर आता याला एकसारखं आणखीन 15 ते 20 मिनटं आपण घोटून घेऊया. तर 15 ते 20 मिनिटांनी बघू शकता याचा रंग देखील बदललेला आहे आणि दूध देखील खूप साऱ्या घट्ट झालेलं आहे. तर याची मलाई देखील बघू शकता तुम्ही किती घट्टसर बनलेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये टाकूया साखर. तर 1/4 कप या ठिकाणी मी साखर वापरत आहे, म्हणजेच अर्ध्या वाटीला थोडीशी कमी साखर आपण यामध्ये टाकलेली आहे. जर तुम्हाला कुल्फी गोड आवडत असेल किंवा घरच्यांना गोड जास्त आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. व्यवस्थित साखर विरघळली की गॅस आपण बंद करून घेऊया. आपली कुल्फीचं बॅटर तयार झालेलं आहे, पण आपल्याला जो फ्लेवर बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला पिस्ते या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे होते. तर पिस्ते आपण या ठिकाणी भिजवून घेतलेले आहेत. जवळजवळ 2 चमचे आपण या ठिकाणी पिस्ता भिजवून घेतलेला आहे. सोबतच आपण दुसऱ्या फ्लेवरचा म्हणजे मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम कुल्फी या ठिकाणी बनवणार आहोत. त्यासाठी मँगो देखील आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याचा पल्प देखील आपण आता काढून घेऊयात. या ठिकाणी बदामी आंबा घेतलेला आहे मी. तुम्ही कोणत्याही तुमच्याकडे जो आंबा असेल तो या ठिकाणी वापरू शकता. दुधाचं मिश्रण देखील एकदम थंडसर झालेलं आहे आणि आता आपण याचं फ्लेवर्ड कुल्फी बनवायला घेऊयात. त्यासाठी एक मिक्सरचं मोठं भांडं घेऊयात आपण आणि त्यामध्ये अर्ध बॅटर आपण कुल्फीचं काढून घेऊयात. एकदम मस्त टेस्टी अशी या ठिकाणी कुल्फी तयार होते. खूप साधी आणि सोपी प्रोसेस आहे. जास्त मेहनत देखील लागणार नाही आहे याला आणि चव तर एकदम भन्नाट आणि मस्त लागते. अशा हायजेनिक पद्धतीनं तुम्ही जर मुलांना हे बनवून दिलं तर ते खूप आवडीने खातील आणि नेहमी हेच मागतील. तर या ठिकाणी भिजवलेले पिस्ते आपण अर्धे टाकलेले आहेत. थोडेसे याचे गार्निशिंगसाठी बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया थोडासा खायचा रंग, जेणेकरून त्याला छान असा रंग देखील येईल आणि मस्त असं दिसायलाही मस्त दिसेल. तर अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये रंग टाकायचा आहे, जेणेकरून त्याचा नॅचरल असा कलर दिसेल. जास्तही डार्क आपल्याला याला करायचं नाही आहे. अगदी चिमूटभर आपण या ठिकाणी खायचा रंग टाकलेला आहे. आता झाकण लावून याला एकदम बारीक असं वाटून घेऊया. तर इथे पाहू शकता किती छान असा पिस्ता याचा रंग आलेला आहे आणि मस्त याचा फ्लेवर देखील पिस्ते टाकल्यामुळे येत आहे. तर याला आता आपण कुल्फी जमवण्यासाठी या पद्धतीनं असे चहाचे जे यूज अँड थ्रोचे कप असतात ते घ्यायचे किंवा घरातला एखादा स्टीलचा छोटा ग्लास किंवा मोठा ग्लास देखील तुम्ही वापरू शकता. अगदी मस्त यामध्ये कुल्फी बनवून तयार होते. यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मेहनत किंवा एक्स्ट्रा वेगळं भांडं वापरायची देखील आवश्यकता नाही आहे. या पद्धतीने तुम्ही ग्लासमध्ये हे बनवू शकतात किंवा या पद्धतीचे असे चहापत्तीचे जे छोटे आकाराचे डबे असतात ते देखील तुम्ही कुल्फी जमवण्यासाठी घेऊ शकता आणि यामध्ये कुल्फीच्या काड्या लावून त्याची कुल्फी देखील तुम्ही बनवू शकता. तर एखादा मोठा ग्लास मी या ठिकाणी वापरत आहे आणि एक छोटा ग्लास या ठिकाणी चहाचा जो कप असतो त्यामध्ये मी हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. तर बघा किती सुंदर असा याचा रंग आलेला आहे आणि खायला देखील तेवढा टेस्टी ह्या बनणार आहेत.
तर या ठिकाणी आता आपण पिस्ता फ्लेवरची कुल्फी बनवून घेतलेली आहे. आता मँगो फ्लेवरची बनवून घेऊयात. भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि उरलेलं सगळं मिश्रण आता यामध्ये मी काढून घेणार आहे. त्यानंतर आपण आंबा जो आहे तो व्यवस्थित असं याचा पल्प काढून घेतलेला आहे. थोडासा आंबा देखील आपण बाजूला ठेवून देऊयात आणि हा आंबा आता या मिश्रणासहित आपण छान असं वाटून घेऊयात. तर या ठिकाणी याचा देखील रंग बघा मस्त तयार झालेला आहे. याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, किती क्रीमी आणि मस्त असं हे बनलेलं आहे. एकदम टेस्टी अशी ही बनलेली आहे. आता याची देखील आपण कुल्फी बनवण्यासाठी सेम प्रोसेस या सेम भांडे या ठिकाणी वापरत आहोत. तर एक चहाचा कप या ठिकाणी मी घेतलेला आहे. सोबतच आपण ह्याला ग्लासमध्ये देखील ओतून घेऊयात. तर बघा किती छान क्रीमी टेक्स्चर याचं बनलेलं आहे. अशा चहाच्या कपामध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने हे घट्टसर बनवू शकतो. शिवाय असे छोटेसे ग्लास देखील वापरू शकतो घरातले. कुल्फी जमवण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी आणखीन एक प्रोसेस करायची, ते म्हणजे या पद्धतीचे असे फॉईल पेपर भेटतात. तर हे फॉईल पेपर आता ग्लासच्या साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्यावरतून आपल्याला अशा या पद्धतीचे रबर लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून यावरती आईस जमा होणार नाही आणि कुल्फी एकदम छान मलाईदार आपली बनेल. तर या ठिकाणी ग्लासच्या साईजचा मी पेपर कट करून घेतला आहे आणि त्याला या पद्धतीने आता रबरने फिट्ट करून घेणार आहे, जेणेकरून कुठूनही वाफ जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता, जर तुमच्याकडे असे पेपर नसतील तर असे घरातले जे पॉलिथिन असतात, कॅरी बॅग असतात, त्या देखील तुम्ही जाड असलेल्या यावरती या पद्धतीने ग्लासच्या साईजचे असे कट करून घ्यायचे आणि ते देखील तुम्ही याला फिट करून घेऊ शकतात. तर या ग्लासला मी करून घेतलेलं आहे. पाहू शकता अजिबात या ठिकाणी हवा जात नाही आहे कुठून देखील आणि यावरती बर्फ देखील अजिबात साचणार नाही आहे. आता कुल्फी जमवण्यासाठी आपल्याला यावरती काड्या यामध्ये रोवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कॅरी बॅगला थोडंसं चाकूच्या मदतीने फाडून घ्यायचं आणि त्यावरती या पद्धतीनं अशा काड्या ज्या आहेत कुल्फीच्या त्या अशा लावून घ्यायच्या आहेत. आता कुल्फीचं मिश्रण हे थोडंसं पातळ असल्यामुळे काड्या ह्या व्यवस्थित बसत नाही. तर अशा वेळेस काय करायचं की कुल्फी थोडीशी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची 10 ते 15 मिनटं आणि त्यानंतर ती थोडीशी घट्ट झाली की त्यावरती काड्या तुम्ही या पद्धतीनं असं रोवून ठेवू शकता. त्यानंतर कुल्फी आपण रात्रभर ही फ्रीजमध्ये ठेवून दिली होती आणि घट्टसर याची कुल्फी तयार होईपर्यंत याला चांगलं 10 ते 12 तास आपण जमवून घेतलेलं आहे. तर बघू शकता अजिबात यावरती कोणतेही क्रिस्टल तयार झाले नाही आहेत. कुल्फी एकदम मस्त तयार झालेली आपली. तर आता सगळे पेपर आपण काढून घेऊयात आणि बघूयात की आपली कुल्फी या ठिकाणी किती छान तयार झालेली आहे. तर बघू शकता पिस्ता फ्लेवरची या ठिकाणी आपली कुल्फी छान अशी जमलेली आहे आणि मँगो फ्लेवर देखील एकदम मस्त तयार झालेला आहे. यूज अँड थ्रोचे जे कप होते, पेपर कप, त्यामध्ये देखील कुल्फी आरामात एकदम मस्त व्यवस्थित घट्टसर तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही अजिबात यावरती कसलीही क्रिस्टल तयार झाली नाही आहेत. एकदम मस्त अशी आपली या ठिकाणी कुल्फी बनलेली आहे. तर पहा सगळे एकदम छान अशी जमून आलेली आहे कुल्फी. आता याला डिमोल्ड करून घेऊयात. त्यासाठी एकदम सोपी प्रोसेस आपण वापरणार आहोत. अगदी हाताचा वापर करूनच आपण याला डिमोल्ड करून घेऊया. या पद्धतीनं असं रब करायचं बाहेरच्या साईडनं, छान असं याला गोल फिरवून घ्यायचं, ते आपोआप निघतं. जर तसं निघत नसेल तर तुम्ही डायरेक्ट याला कापून देखील घेऊ शकता. तर ग्लासमधली देखील कुल्फी आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यासाठी आपण याला काय करूया, थोडंसं थंड पाण्यामध्ये आपण याला साईडला ठेवून देऊया, जेणेकरून ते आरामात निघालं जातं. तर एका भांड्यामध्ये या पद्धतीनं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे दोन्ही ग्लास आपण ठेवून देऊयात आणि जे पेपर ग्लासमध्ये आपण कुल्फी जमवली होती त्याची आपण डिमोल्ड करून घेऊया. तर हाताने असं छान असं रब करून घ्यायचं आणि अलगदपणे याला फिरवायचं आहे थोडंसं, की ते आपोआप निघून जातं. तसं जर निघत नसेल तर तुम्ही याला या पद्धतीनं असं पेपर फाडून देखील याला सहज बाहेर काढू शकता. तर बघा किती छान या ठिकाणी कुल्फी तयार झालेली आहे. मस्त मलाईदार कुल्फी अगदी घरच्या घरी फक्त 2 साहित्यामध्ये आपण तयार केलेली आहे. तर पहा किती छान एकदम मस्त क्रीमी या ठिकाणी कुल्फी बनलेली आहे. तर तुम्ही ही अशीच खाऊ शकता किंवा याला कट करून देखील देऊ शकता मुलांना. तर एकदम क्रीमी मलाईदार, एकदम बाजारात जशी भेटती गाड्यावर ठेल्यावरती जशी कुल्फी असते त्याच चवीची या ठिकाणी कुल्फी बनलेली आहे आणि मस्त अशी ही सहज आपल्या भांड्यांपासून देखील वेगळी होत आहे. तर दोन्ही फ्लेवरची कुल्फी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा काड्या लावून देखील त्याला घेऊ शकता, डिमोल्ड करू शकता किंवा या पद्धतीनं असं कट करून देखील खाऊ शकता वाटीमध्ये घेऊन. तर एकदम मलाईदार आणि मस्त कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे. बाहेर खूप गरमी आहे आणि अशा वेळेस थंडगार ही कुल्फी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही बनवून खाऊ शकता. एकदम हायजेनिक पद्धतीने आणि खूप चांगल्या या ठिकाणी पदार्थांनी युक्त अशी ही पौष्टिक अशी कुल्फी देखील तयार झालेली आहे. तर
बाहेर गरमी असल्यामुळे ती फार लवकर वितळत आहे, त्यामुळे मी तुम्हाला ही थोडीशी लवकर प्रोसेस करून दाखवत आहे। तर पहा किती छान क्रीमी टेक्स्चरमध्ये या ठिकाणी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे। तर पिस्ता फ्लेवरमध्ये देखील जी कुल्फी आपण बनवली होती ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी कट करून दाखवलेली आहे। तर पहा किती मस्त याचा रंग आहे आणि चव देखील खूप भन्नाट आहे याची। तर कुल्फी या ठिकाणी लवकर वितळत आहे, त्यामुळे ती लवकर तुम्ही फस्त करायची आहे। तर ग्लासमधले देखील कुल्फी आता आपण डिमोल्ड करून घेऊया। हाताने थोडंसं असं रब करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादा चाकू किंवा या पद्धतीने कुल्फीचं जी काडी असते ते अशी यामध्ये रोवून घ्यायची आणि याला अलगदपणे असं बाहेर काढायचं। तर बघू शकता किती क्रीमी मस्त बनलेली आहे। थोडं याला दाखवण्यामध्ये वेळ झाला होता, त्यामुळे ती थोडीशी वितळत आहे। तर लवकर याला कट करून आपण पाहूया ती कशी झालेली आहे ती देखील। तर या पद्धतीने चाकूच्या मदतीने मी याला असं कट करून घेत आहे गोलाकारमध्ये। तर पहा किती छान टेक्स्चर याचं तयार झालेलं आहे, एकदम मलाईदार मस्त अशी ही कुल्फी बनलेली आहे। तर घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी प्रोसेसमध्ये या ठिकाणी आपण ही मलाईदार कुल्फी अशी बनवलेली आहे। पिस्ता फ्लेवरमध्ये आणि मँगो फ्लेवरमध्ये मी तुम्हाला कुल्फी बनवून दाखवलेली आहे। या दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला आवडली असेल ती तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ही कमेंट करून नक्की सांगा। अशा कडाक्याच्या गरमीमध्ये आणि उन्हामध्ये अशी ही मलाईदार कुल्फी जर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी प्रोसेसमध्ये तुम्ही बनवत असाल तर एकदम छान आणि चवदार लागते। तर पहा मँगो देखील या ठिकाणी फ्लेवरची जी कुल्फी आपली बनली आहे ती देखील एकदम मस्त बनलेली आहे। याला मी प्लेटिंग करून घेतलेली आहे आणि गरमी जास्त असल्यामुळे ही लवकर वितळत आहे। तर पहा एकदम छान अशी यावरती आता आपण थोडेसे पिस्ते आणि काजूचे काप टाकून याला गार्निश करून खायला सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक शेअर नक्की करा, त्याने मला प्रोत्साहन मिळेल अशाच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायला। सोबतच स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।